श्री स्वामी समर्थ. उद्या 17 एप्रिल चैत्र अमावस्या. सकाळीच इथे लावा एक दिवा. 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. घरातील इडापिडा गरिबी जाईल. नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि माझ्या बांधवांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. म्हणूनच आनंदी शांत चित्ताने हे शब्द ऐका. आपण दिवस रात्र कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो, पण शेवटी हातात काय उरतं? पुन्हा तीच आर्थिक चणचण, पुन्हा तीच घरातील भांडणं किंवा पुन्हा तेच मानसिक त्रास. कधी कधी तर असं वाटतं की आपण एखादी गोष्ट मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचतोय आणि शेवटच्या क्षणी ती हातातून निसटते. मुलांच्या लग्नात अडथळे येतात, पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सतत काहीतरी विघ्न येतात. तुम्हाला वाटतं हे तुमचं नशीब आहे किंवा कोणीतरी तुमच्यावर काही केलंय. कदाचित तसं नसतं. अनेकदा आपण आपल्या घरात वर्षानुवर्षे चालत असलेला पितृदोष आपल्या प्रगतीला खीळ घालतो. आपल्या पूर्वजांची अतृप्त इच्छा किंवा त्यांचा कोप आपल्याला 7 पिढ्यांपर्यंत गरिबीच्या खाईत ओढू शकतो. पण घाबरू नका. 17 एप्रिल अमावस्या ही केवळ एक तिथी नाही, तर निसर्गाचा एक असा आशीर्वाद आहे ज्या दिवशी ब्रह्मांडातून नकारात्मकता काढून टाकण्याचे मार्ग मोकळे होतात. शास्त्रानुसार या अमावस्येला केलेले छोटेसे उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे पाप आणि 3 पिढ्यांचा भयंकर पितृदोष मुळात सकट उपटून टाकू शकतो. आज मी तुम्हाला असा एक महा उपाय सांगणार आहे जो करण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही ना कुठल्या मोठ्या विधीची गरज आहे. फक्त तुमच्या देवघरात किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात लावलेला एक छोटासा दिवा तुमच्या आयुष्यातलं दारिद्र्य संपवून यशाचे दरवाजे उघडू शकतो. हा उपाय नेमका कधी करायचा, दिव्यात कोणती गुप्त वस्तू टाकायची आणि दिवा लावताना कोणता मंत्र फुटफुटायचा, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. एकही सेकंद स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची स्वामींवर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की या अमावस्येनंतर तुमच्या घरात आनंदाची लाट यावी, तर हा व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या घंटेच्या चिन्हांवर क्लिक करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला तुमच्यासाठी असेच नवीन उपाय शोधण्यासाठी प्रेरणा देतं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे 3 महामंत्र लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाचं नाव सार्वजनिकरित्या घेता तेव्हा ईश्वर शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचं पहिलं पाऊल ठरू शकते. सख्यांनो, आपण आपल्या घराला घरपण देण्यासाठी, सजवण्यासाठी किती मेहनत घेतो, पण तुम्हाला माहीत आहे का, आपण जितकी मेहनत घराला सावरण्यासाठी घेतो तितकीच एखादी वाईट नजर ते घर उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसी असते. अनेकदा आपल्याला वाटतं, अरे कालपर्यंत सगळं ठीक होतं, मग अचानक आज पतीच्या स्वभावात इतका चिडचिडेपणा का झालाय? का त्यांना कामावर जावंसं वाटत नाही? का माझी मुलं जी अभ्यासात हुशार होती ती आता पुस्तक बाजूला सारून तासनतास शांत बसून राहतात किंवा विनाकारण रडतात? याचं उत्तर आहे नजरबाधा. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रगतीकडे, आपल्या सुखी संसाराकडे मत्सराने पाहते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडणारी ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या भिंतींना भेदून आत शिरते. अमावस्येची रात्र ही अशा शक्तीसाठी सर्वात मोठी दरवाजा असते. जेव्हा चंद्र आकाशातून गायब असतो तेव्हा या नकारात्मक लहरी अतिशय प्रबळ होतात. आपण रात्रीची
शांत झोप घेतो. पण याच काळात आपल्या रक्षणाचं कवच कमकुवत झालेलं असतं. आणि हे मी उगीच सांगत नाही. तुम्हाला आज रात्रीपासूनच काही विशिष्ट संकेत मिळायला लागतील. नीट लक्ष द्या. जर आज संध्याकाळनंतर तुमच्या घरात विनाकारण भांडणाची ठिणगी पडली तर समजा की नकारात्मकता तुमच्यावर हावी होत आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या पतीला रात्री वारंवार दचकून जाग येत असेल किंवा विचित्र स्वप्न पडत असतील तर सावधान. जर तुमच्या घरातील पाळीव प्राणी किंवा तुळशीचं रोप विनाकारण मलूल झालं असेल तर समजा उद्याचा हा दिव्याचा उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. मी जो दिवा तुम्हाला सांगणार आहे तो साधासुद्धा दिवा नाही. तो कोणत्या धातूचा असावा, तो पितळेचा असावा की मातीचा, त्यात घातलं जाणारं तेल हे मोहरीचं असावं की शुद्ध गाईचं तूप, आणि सर्वात महत्त्वाचं त्या दिव्यात टाकण्याची ती एक गुप्त वस्तू. ही वस्तू इतकी शक्तिशाली आहे की ती दिव्यात टाकताच त्यातून निघणारा धूर आणि प्रकाश तुमच्या घरातील कोणताही शत्रूची नजर, करणी बाधा किंवा पितृदोषाचा अंधार एका झटक्यात नष्ट करेल. हा दिवा लावण्याची वेळ आणि दिशा जर चुकली तर उपाय काम करणार नाही. त्यामुळे पुढील 5 मिनिटं तुमच्या आयुष्यातील अत्यंत मोलाची आहे. हा उपाय केल्यानंतर पुढच्या 24 तासात तुम्हाला तुमच्या घरात वातावरण कसं प्रसन्न वाटतं हे तुम्ही स्वतः अनुभवाल. शत्रू कितीही मोठा असो तुमचं वाकडं करू शकणार नाही. चला तर मग आता वेळ न घालवता जाणून घेऊया त्या गुप्त वस्तूबद्दल आणि त्या लावणाऱ्या अचूक पद्धतीबद्दल, दिवा लावण्याच्या अचूक पद्धतीबद्दल. माझ्या माता भगिनींनो, आता जो विधी मी सांगणार आहे तो तुमच्या आयुष्यातील दुःखाचे डोंगर फोडण्याची ताकद ठेवतो. नीट लक्ष देऊन ऐका आणि शक्य असल्यास तर लिहून घ्या. 17 एप्रिल अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. लक्षात ठेवा, या दिवशी काळे कपडे घालणे टाळा. आता आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जा. शास्त्रानुसार दक्षिण ही यमराज आणि आपल्या पितरांची हक्काची दिशा मानली जाते. जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर त्या दिशेकडूनच नकारात्मकता येते आणि म्हणूनच आपल्याला इथेच संरक्षणाचा दिवा लावायचा आहे. यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल? एक नवीन मातीचा दिवा ज्याला तडा गेलेला नसावा. शुद्ध तिळाचे तेल. तिळाचे तेल हे पितरांना अत्यंत प्रिय आहे. त्यात मातीचा दिवा, तिळाचे तेल भरा. आता या 2 लवंगा हातात धरून आपल्या पूर्वजांचे, आपल्या आजी आजोबांचे मनापासून स्मरण करा. त्यांना विनंती करा की हे पितृदेव, कळत न कळत आमच्याकडून किंवा आमच्या पूर्वजांकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. आमच्या मुलाबाळांना सुख द्या. त्यानंतर या लवंगात दिव्यात टाका आणि दिवा प्रज्वलित करा. हा दिवा जेव्हा शांतपणे जळू लागेल तेव्हा समजून जा की तुमच्या पूर्वजांनी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. 3 पिढ्यांपासून चालत आलेला हा दोष या एका दिव्याच्या प्रकाशाने नष्ट होईल. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या मनावरचे ओझे हलके झालेले आहे. गरिबी आणि शत्रू नाशासाठी उपाय सांगते, ऐका. आता वळूया अशा उपायाकडे जो तुमच्या घराची इडापिडा बाहेर काढेल. सगळ्यांनो, कष्ट करूनही पैसा घरात टिकत नाही. कोणाची तरी नजर लागलेली किंवा कोणाची तरी गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीला खोडा घालतोय तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण आहे. हा विधी आपल्याला उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. तेव्हा दिवे लागण होते तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर या. दरवाजाच्या बाहेर तोंड करून उभे राहिल्यावर
तुमच्या उजव्या बाजूला राईट साईडला एक दिवा लावायचा आहे. पण इथे सर्वात मोठा चमत्कार लपलेला आहे. या दिव्यात तुम्हाला मुठभर काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे शनिदेव आणि राहू केतूच्या दोषांना शांत करतात. हा दिवा लावताना एक नियम पाळायचा आहे, तो म्हणजे मौन. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका, कोणाचेही नाव घेऊ नका. फक्त तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा. हा दिवा जसा जसा जळेल तसा तुमच्या घरातील दारिद्र्यपणा, आजारपण, शत्रूची बाधा जळून खाक होईल. तुमच्या पतीच्या व्यवसायात अचानक बरकत येईल. ज्या मुलांना नोकरीसाठी तुम्ही वणवण फिरत होता त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतील. मी स्वतः हे अनुभवले आहे. जेव्हा मी संकटात होते तेव्हा याच उपायाने मला सावरले. हजारो महिलांचे संसार या एका उपायाने सुखाचे झाले आहे. तुम्हीही मागे राहू नका. पूर्ण श्रद्धेने हा दिवा लावा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा. माझ्या प्रिय सख्यांनो, हा उपाय केवळ विधी नाही, तर तो तुमच्या देवावर आणि स्वतःवर असलेला विश्वास आहे. हा दिवा लावून जेव्हा तुम्ही शांतपणे झोपायला जाल तेव्हा खात्री बाळगा की तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपला आहे. पुढच्या 24 तासात तुम्हाला काहीतरी असे संकेत मिळतील जे तुम्हाला सांगतील की तुमचं काम झालंय. कदाचित कित्येक महिन्यांपासून रखडलेले तुमचे पैसे अचानक परत मिळतील किंवा पतीला नोकरीत बढतीची बातमी मिळेल. ज्या घरात रोज कटकटी व्हायच्या तिथे उद्या रात्री एक वेगळीच शांतता आणि समाधान तुम्हाला जाणवेल. लक्षात ठेवा, विश्वासानेच दगडात देव दिसतो. जर तुमच्या मनात शंका असेल तर उपाय फलतृप्त होत नाही. पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे या भावनेने हा दिवा लावलात तर ब्रह्मांड सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागेल. हा अनुभव केवळ माझा नाही, तर ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला त्या प्रत्येकाचा आहे. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, उद्याची ही 17 एप्रिलची अमावस्या ही तुमच्या भाग्योदयाची रात्र ठरो. तुमच्या घरातील इडापिडा, गरिबी, नजरबाधा आणि शत्रूंचा त्रास या दिव्याच्या ज्योतीसोबत कायमचा भस्म होऊन जाओ. हीच मी स्वामी चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करते. सख्यांनो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या समाजात अशा अनेक महिला आहेत जे माझ्यासारख्याच संकटात आहे. तुमच्या एका शेअरमुळे जर कुणाचं घर वाचलं, कुणाची गरिबी दूर झाली तर त्याचं पुण्य तुम्हालाच मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. आणि जाता जाता पुन्हा एकदा मनापासून आठवण करून देते, जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की हा उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गणपतये नमः लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट, एक नाव जेव्हा या मंत्राशी जोडलं जाईल तेव्हा त्याची शक्ती 1000 पटीने वाढेल. तुम्ही हा व्हिडिओ वेळ काढून पाहिलात त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका गुप्त वस्तूबद्दल सांगणार आहे जी तुमच्या तिजोरीत ठेवताच पैशाचा पाऊस पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. स्वामी तुम्हा सर्वांना सुखात ठेवो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.